आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2019 28 जुलै 2019 ला हा पेपर मुख्य परीक्षा झाला होता आणि या परीक्षेमध्ये मराठीवर प्रश्न कशा प्रकारचे आलेत यावर आपला हा विश्लेषण आहे। अपेक्षा करतो की ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्की समजतील, कारण तुमचा कॉन्सेप्ट जर क्लिअर झाला, तुम्हाला जर दर्जा माहित झाला की मुख्य परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचं स्वरूप आल्यानंतर आम्ही कसं सॉल्युशन करायचं हे जर ट्रिक्स तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला काही अडचण येणार नाहीये। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तुमच्यापुढे स्क्रीनवर मांडला मी। पहिला प्रश्न काय, काळजीपूर्वक आणि सोबत वही पेन ठेवा की जे करून तुम्हाला लगेच मांडता येईल की याचं उत्तर कशामुळे आलं। बघा फ्रेंड, प्रश्न वाचताना काळजीपूर्वक घ्यायचे। जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय, या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा। बघा, प्रश्न मुख्य परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आजकाल कोणत्याही परीक्षेमध्ये मराठी इंग्रजीवर आपल्याला जर कमांड करायचं असेल तर त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला आलं पाहिजे। जर मला प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच माहित नाहीये तर मी पुढे काहीच करू शकत नाहीये। काय कधी कधी विद्यार्थी खूप घाई करतात, तशी घाई होता कामा नये, कारण मुख्य परीक्षा आहे याची काळजी घ्या। बघा फ्रेंड, जो झाडे वाढवतो तोच निसर्गाचा खरा उपासक होय, या योग्य विधान कोणते। बघा, पहिलं विधान आहे वरील वाक्य हे मिश्र आहे। आता मला जर मिश्र वाक्याचीच माहिती नसेल तर आपण पुढे कन्फ्युजन होऊ शकतो। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तोच निसर्गाचा खरा उपासक होय, हे गौण वाक्य आहे। जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल। आता बघा, पर्याय उत्तरे आपल्याला बऱ्याच दिवस काय होतं, पर्याय उत्तर शोधताना काही कॉन्सेप्ट क्लिअर नसतो, म्हणून आपण तिथे एकदम कन्फ्युजन होऊ जाऊ शकतो। आणि मला सांगा, मुख्य परीक्षा म्हणजे एकदम आपल्या जीवाला ताण देणारा, तणाव देणारा प्रश्न दिसतो, कारण आपण तिथे जास्त कन्फ्युज होण्याची शक्यता वाटतात, म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या। आता पहिला ऑप्शन आहे अ व ड बरोबर, दुसरं ब आणि क बरोबर, अ ब आणि क बरोबर, वरील पैकी सर्व बरोबर। बघा मित्रांनो, आता असे प्रश्न दिसल्यानंतर आपल्याला असं वाटतं काय करून काय नको करू, पण मला सांगा, आपल्याला जर याचा कॉन्सेप्टच क्लिअर नसेल, संकल्पना क्लिअर नसेल तर आपल्याला नक्की त्रास होऊ शकतो। म्हणून सोबत तुम्ही वही पेन ठेवा की या उत्तराचं विश्लेषण करताना तुमच्या डोक्यामध्ये काही ट्रिक्स मी देणार आहे, ते लगेच तुम्ही सोल्युशन करू शकता। बघा फ्रेंड, यामध्ये अ आणि ड, अ आणि ड हे उत्तर बरोबर आहे। म्हणजे कधी कधी विद्यार्थी काय करतात, याला क्रमांक 1 आणि 2 करतात आणि खाली येतात 1 आणि 2, असे बरेच विद्यार्थी चुका झालेले आहेत, ते तुमच्या होऊ नये। मागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करण्याच्या मागे उद्देश आता उद्या होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्ही चुका नाही झाल्या पाहिजे। क्लिअर होत आहे। आता बघा, अ आणि ड हे उदाहरण बरोबर, म्हणजे इथे ऑप्शन क्रमांक किती आहे, 1 हे बरोबर आहे। आता का बरोबर आहे याचं शॉर्टकट तुम्हाला काय मी लिहून देतो, वहीमध्ये नोट करा, ठीक आहे। बघा, याचे दोन उत्तर बरोबर का आहेत, दोन मत कोणते आले, वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे आणि ड ला काय, जो झाडे वाढवितो या वाक्यात विशेषण वाक्य असेही म्हणता येईल। आता या दोघांचं उत्तर आपल्याला काढताना काही नियम माहित झाले पाहिजे। तर बघा मित्रांनो, हे दोन ऑप्शन का बरोबर असावेत। बघा, जर दोन वाक्य, महत्वाचा पॉइंट नोट करा, जर दोन वाक्य गौणत्व बोधक उभ्याने अव्ययाने जोडले असतील, हा महत्वाचा पॉइंट वही पेन हातात घ्या आणि नोट करा, हे दोन उत्तर का बरोबर आहेत। बघा, जर दोन वाक्य गौणत्व बोधक उभयनवी जोडले असतील तर मिश्र वाक्य तयार होते। मुद्दा लक्षात ठेवा, गौणत्व बोधक उभयनवी अव्यय हे 4 प्रकारचे आहेत। लक्षात द्या, गौणत्व बोधक उभयनवी अव्यय ही 4 प्रकारचे आहेत आणि या अनुषंगाने या वाक्यामध्ये हे मिश्र वाक्य पण आहे आणि याच्यामध्ये याला विशेषण वाक्य असंही म्हणता येईल, म्हणून याचं पर्याय उत्तर आहे अ व ड। परत ऐका, जर दोन वाक्य गौणत्व बोधक उभयाव्याने जोडले असतील तर मिश्र वाक्य तयार होतं। हा मुद्द्याचा पॉइंट इथे नोट केला सर्वांनी। काय सांगितलं मी, जर दोन वाक्य गौणत्व बोधक उभयाव्यांनी जोडले असतील तर ते काय बनतं, मिश्र वाक्य बनतं। आणि मग गौणत्व बोधक उभयाव्याचे किती प्रकार पडतात, 4 प्रकारचे आहेत। या अनुषंगाने जो झाडे वाढवतो वाक्याला विशेषण वाक्य असंही म्हणता येईल आणि वरील वाक्य हे मिश्र आहे। क्लिअर होत आहे। मग उत्तर काय, अ व ड बरोबर। आता बघा मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक प्रश्न आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे की किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे। आता बघा, प्रश्न बघा,
किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? याचा अर्थ आपल्याला शब्द प्रणाली वाचत असताना मागच्या परीक्षेला जे जे प्रश्न आले, ज्याला आपण प्रिव्हियस वर्ड्स म्हणतो, याच्यावर जास्त काम करा. मागच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले समानार्थी विरोधार्थी शब्दाची एक लिस्ट करा, एक वही करा आणि त्याला तुम्ही दररोज रीडिंग करत राहा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे दास. आहे का? कुठे? दास. याचं उत्तर काय? किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? दास. आता हे शब्द होकामपट्टी करायचे नाही. मागच्या परीक्षेमध्ये आलेले जे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर जे समानार्थी शब्द आहेत, विरोधार्थी शब्द जे आहेत, हे सर्व शब्दाची वहीवर एक नोट करा, त्याच्यावर लिस्ट करा, लिहा आणि ते दररोज रीड करत राहा. याच्या बाहेर काही येऊ शकत नाही. खूप तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता? सौजन्य बघा, कधी कधी ना बिनचूक, अचूक, योग्य, अयोग्य हेच कन्फ्युजन होतं आणि तिथे आपला गोंधळ उडू शकतो. खूप महत्वाची परीक्षा लक्षात ठेवा की यामध्ये असभ्यता, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता? भलेपणा नाही, हे पण रॉंग आहे. सुजनता हे पण नाहीये. शिष्टाचार हे पण नाहीये. याचं उत्तर काय आहे? असभ्यता. आता ही 2019 मध्ये मुख्य परीक्षा झालेली आहे. 2017, 16 यांचे पूर्ण रिसेंटली पेपर काढा. त्याच्यावर जेवढे शब्द आलेले आहेत ते शब्दांची एक यादी करा आणि त्याला रिवाइज करा प्रत्येक वेळेला. त्याचा नक्की तुम्हाला या उत्तराच्या परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो. त्यानंतर बघा, पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. बघा, आपल्या डोक्यात असतो असलेला, तिथं लिहिले नसलेला. मग हे कधी कळतं? परीक्षा देऊन आल्यानंतर, आन्सर की आल्यानंतर आपण कोमात जातो, अरे नाही नाही आपल्याला असा प्रश्न विचारला होता, नंतर उपयोग आहे का? नाहीये. कारण अगोदरच लक्षात ठेवा, बाण सोडण्याच्या अगोदर विचार करा. बाण सोडल्यानंतर विचार करून उपयोग नाही, कारण डबल चान्स मिळणार नाहीये. परत आहे का, पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे वल्लरी. याचं उत्तर आहे वल्लरी. आता त्यानंतर संस्कृत मधून या शब्दावर लगेच मागचे शब्द त्यावर लिस्ट करा. संस्कृत मधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत, त्यांना डॅश डॅश अशी संज्ञा आहे. बघा, म्हणजे आपल्याला हे डोक्यात आलं की मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना काय काय परीक्षेला विचारलं जातं हे कधी कळेल? ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका हाताळलेली असेल. कारण प्रश्नपत्रिका जोपर्यंत तुम्ही हाताळत नाही तोपर्यंत तुम्हाला अंदाज बांधता येत नाही की मी मुख्य परीक्षाशी काय नेमकं वाचायला पाहिजे. हे कधी कळेल? ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की सर परीक्षेला असे प्रश्न आले होते, म्हणजे माझी कमजोरी काय आहे मला लगेच कळेल. म्हणून हा विश्लेषण स्पेशल भाग ठेवलेला आहे. म्हणून याचं उत्तर बघा. आता याचं उत्तर आहे तत्सम. याचं उत्तर काय आहे? तत्सम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक जो 6 आहे त्याच्यावर आपण काम करू. प्रश्न क्रमांक 6 लक्ष द्या. आता प्रश्न क्रमांक 6 निवडत असताना आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झालं पाहिजे की पुढील पैकी अंशभ्यास्त शब्द ओळखा. म्हणजे आपल्याला डोक्यात आलं पाहिजे अंशभ्यास्त काय, याच्यावर विचार आपण करू शकतो आणि कॉन्फिडेंटली आपण तिथे मांडणी करू शकतो. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आता लाडी गोडी हे काय आहे? अंशाभ्यास शब्द आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं कसं बरं? हा, पहिल्या प्रश्नाचं क्लिअर करू आपण. ते ना वल्लरी का म्हणायचं? कारण संस्कृत मधून मराठीत, नोट करा वहीमध्ये, संस्कृत मधून मराठीत हे जे शब्द येतात, ज्या शब्दाचा मूळ रूपात बदल झालेला आहे त्यांना आपण काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतो? तद्भव म्हणतो. मग आता या उत्तरामध्ये आपल्याला काय आलं पाहिजे? बघा, पुढील पैकी अंशाभ्यास्त शब्द ओळखा. जसं की आपण आता लाडूगुडी म्हणतो, लाडीगुडी, पण बऱ्याच जणांना उत्तरला माहित असतं ना की लाडूगुडीमध्ये काय, सत्सम म्हणजे काय, सत्सम म्हणजे काय, हे प्रश्न आपण कधी कधी चुकू शकतो. तर 5व्या प्रश्नाचं विश्लेषण आपण केलं का? 5 शब्दाचं केलं का? याला तद्भव म्हणायचं. तद्भव का म्हणायचं? कारण संस्कृत मधून मराठीमध्ये ज्या शब्दांचा काय झालेला आहे? मूळ रूपात बदल झालेला आहे. मूळ रूपात, जो मूळ रूपात बदल होतो त्याला काय म्हणायचं? तद्भव शब्द. ठीक आहे. आता या शब्दावर एकच डोकं लावा. मागच्या परीक्षेला जे जे आले त्याची एक लिस्ट करा आणि दररोज रीड करत राहा. ठीक आहे. त्यानंतर पुढील पैकी अंशाभ्यास्त शब्द ओळखा. आता जसं बघा, लाडी गोडी, गोडधोड, हे काय? अंशाभ्यास. गोडधोड. त्यानंतर काय म्हणतो? काही दगड बिगड मारू नको, म्हणजे हे केवळ निरर्थक अक्षरे असतात. खाली लिहून घ्या. अंशभ्यास्त कशाला म्हणायचं? थोडीशी ट्रिक्स लिहून घ्या. गोडधोड याची जोडणारे शब्द, गोडधोड, दगड बिगड,
दगड बिगड हे केवळ निरर्थक अक्षरे वापरून, हे केवळ निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न असतो. याला काय म्हणायचं? अंशाभ्यास्त. हे फक्त यमक आहे. गोडधोड, किडूक मिडूक, भांडे कुंडे, दगड बिगड मारू नको, दगड बिगड खाऊ नको, हे आपल्याला जे सल्ले ऐकायला जातात ना, हे काय फक्त यमक जुळणारा भाग आहे. बाकी याला डोकं लावायचं नाही. जिथे यमक जुळणारे शब्द आले त्यांना काय म्हणायचं? अंशाभ्यास्त, अंशाभ्यस्त. क्लिअर होत आहे? आपण म्हणत नाही काय गोडधोड केलं का? जसं आज होळी आहे, मग गोडधोड, पोळी गिळी, दूध गीध पिलं. दूध गीध, गीध काय? कोणाला माहिती गीध काय? दूध पिलं पण गीध माहित नाही. चहा पाणी, मग चहा का पाणी? चहा पाणी. भाजीपाला, बघा ना कशा लावतात लोक. म्हणजे हे सर्व काय निरर्थक शब्द आहेत. याला जास्त टेन्शन घ्यायचं नाही, हे फक्त ओव्हरलुकिंग करायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला खूप आवडणारा आणि तुम्हाला झालेल्या टॉपिक्स रिलेटेड प्रश्न आला बघा. तो म्हणजे प्रश्न 8वा मराठीमध्ये. हा तर तूप, हा एक राहिला ना. तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर हा आहे कन्नड. कशामधून आला? कन्नड मधून. म्हणजे हे कन्नड नाही. हा ठीक आहे ना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मराठी मध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती? हे तर तुम्हाला लगेच आले पाहिजे. किती आहेत? 25. तुम्हाला माहिती कचटत प, कचटत प, 1 आणि 2 क्रमांकाचे कठोर, 3 आणि 4 क्रमांकाचे मृदू आणि 5व्या क्रमांकाचा अनुनासिक. एकूण किती? आपण स्पर्श व्यंजन नाव काय दिलं? वर्गीय व्यंजन. आपण वर्गीय का म्हणतो? कारण तिघांचे विभाजन आहे. कठोर आहे, मृदू आहे आणि अनुनासिक आहे. याचा अर्थ स्पर्श व्यंजन बघा. 1 आणि 2 क्रमांकाचे 10, 3 आणि 4 क्रमांकाचे 10 आणि 5व्या क्रमांकाचे अनुनासिक 5, म्हणजे किती झाले एकूण? 25. म्हणजे बघा जर मुख्य परीक्षेला तुम्हाला उत्तर स्पष्ट होऊ शकेल. काय उत्तर आहे मग? 25. आता जर तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 असे क्रमांक माहित नसते तर तुम्हाला इथे अडचण येऊ शकली असते. क्लिअर होत आहे? आता काही लोक 24 ला येतात, काही जण 26 ला घेतात, काही जण 23 कडे. अंधी टोल्यावर नोकरी मिळणार नाही, म्हणून लक्षात ठेवा. विश्लेषण करताना काही गोष्टी वही पेन सोबत ठेवा आणि लिहून घ्या. ठीक आहे. पुढे बघा. आता 9वा प्रश्न. तुम्हाला हे दर्जा समजून घ्यायचं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला एक अजेंडा काय आपला, तुम्ही अभ्यासाला लागायला पाहिजे. अभ्यास करताना काय काय टॉपिक येतात, कसे येतात, कसे प्रश्न कव्हर करतात, हे तुम्हाला जर माहित झालं तर तुम्ही बरोबर स्मार्ट वर्क करू शकता. अगोदर हार्ड वर्क करून उपयोग नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागेल. ठीक आहे. बघा. तर, जरी, म्हणजे, की, तरी या उभयनवी अव्ययांचा प्रकार कोणता? लक्ष द्या. प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. याचं उत्तर लिहिताना तुम्ही वही पेन ठेवणार आहात आणि याचं मी विश्लेषण करताना तुम्ही लिहून घेणार आहात. क्लिअर होत आहे? बघा. तर, जरी, म्हणजे, की, तरी हे कोण आहे? हे उभयनवी अव्ययांचा प्रकार कोणता? बघा फ्रेंड, पहिलं ऑप्शन दिलंय स्वरूप दर्शक, दुसरं ऑप्शन दिलंय कारण दर्शक, तिसरं दिलंय उद्देश दर्शक, चौथं दिलंय संकेत दर्शक. बघा फ्रेंड, आपण कधी कधी म्हणतो ना, जर पैसे असते तर मी 2 टाइम मेस लावली असती. जे अधिकारी होणार ते काय म्हणतात, जर पैसे असते तर मी 2 टाइम मेस लावली. याचा अर्थ 1 टाइमच दाखवतो, ऍडजस्ट करतो तो. म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे काय आहे बघा. उत्तर काय? संकेत दर्शक. मग आपण कधी म्हणत नाही का, जर पैसे असते तर मी पाणीपुरी खाल्ली असती, जर पैसे असते तर मी दररोज रसगुल्ले खाल्ले असते. याचा अर्थ माझ्याकडे जर, तर, जर पाऊस आला असता, थंड वातावरण झालं असतं. म्हणजे जर, तर. लक्षात ठेवा. हे कशा कोणत्या अवयव प्रकार आहे मग? संकेत दर्शक. याचं उत्तर काय मग? संकेत दर्शक. बघा फ्रेंड, लिहून घ्या. वही पेन खाली लिहून ठेवा खालीच्या मध्ये. पुढचा प्रश्न घ्या. संकेत बोधक उभयनवी अव्यय का म्हणायचं? तर याच्यामध्ये का म्हणायचं लक्ष द्या. खाली जर दिलेल्या वाक्यामध्ये, पॉइंट नोट करा, जर दिलेल्या वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर या उभयनवी अव्ययामुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. कसं? जर पैसे असते तर मी शॉपिंग केली असती. जर पैसे असते तर, म्हणजे ही अट कोणावर डिपेंड आहे? पुढच्या वाक्यावर आहे. असते तर मी शॉपिंग केली असती, जर पैसे नसते तर मी शॉपिंग करणार नाही. म्हणजे जर तरचा उल्लेख लक्षात आला. जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर या उभयनवी अव्ययामुळे
पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. बघा, जरने अट दर्शविली जाते, लक्ष द्या, जरने अट दर्शविली जाते, तरने त्याचा परिणाम दर्शविला जातो. क्लिअर होतंय? जरनं काय केलं जातं? अट दर्शविली जाते आणि तरनं काय दाखवतो? त्याचा परिणाम. कसं? जर पाऊस आला असता तर थंड वाटलं असतं. जरनं काय केलं? अट टाकली आणि त्याचा परिणाम कोणावर झाला? तरवर झाला. म्हणजे एका मिनिटात कळालं. आता किती जरी प्रश्न फिरला स्पर्धा परीक्षेमध्ये तर तुमच्या डोक्यामध्ये ही कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी विश्लेषण दिलंय. ही वही पेनवर तुम्ही नोट करा. क्लिअर होतंय? त्यानंतर बघा, आता या ठिकाणी ना स्वरूपदर्शक होऊ शकत नाही हे तुम्हाला क्लिअर झालं. कारण याच्यामध्ये काय, जर तर की या पहिल्या वाक्यामध्ये अट दर्शविली जाते आणि त्याचा परिणाम, तर काय दाखवतो? परिणाम, आणि जर काय दाखवतो? अट. कळतंय? तर समजून घ्यायचं हे कोणतं आहे? कोणता आहे? संकेत दर्शक आहे. क्लिअर होतंय? बघा, खूप महत्वाचे प्रश्न आहेत, थोडस काळजी करत घ्यावं लागेल तुम्हाला. पुढचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. आता तुम्हाला एवढे कर्ण कर्कश संगीत ऐकवे येते तरी कसे? बघा प्रश्न, कसे प्रश्न क्रिटिकल वाटतात. आणि जर याचा तुम्हाला सराव झाला ना तर तुम्हाला आता लॉजिक कळेल की सर पुढे जे आम्हाला जे आता परीक्षा द्यायच्यात ना अशा लेवलचे प्रश्न येतात, म्हणजे आम्ही अजून काय अभ्यास करायला पाहिजे. सर्व विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे, प्रश्नपत्रिका वाचूनच अभ्यासाला लागा, म्हणजे एक अंदाज बांधता येईल की मी किती खोले पाण्यामध्ये. आता बघा, एक प्रश्न आला, तुम्हाला एवढे कर्ण कर्कश संगीत ऐकवते तरी कसे? या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार बघा. ऐकवते, चालवते, कळावते. आता हे सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. काय कळल्या पाहिजे? खाली नोट करा की या प्रश्नाचं उत्तर शक्य क्रियापद काय. पण आपल्याला असं आणून चालणार नाही, तुम्हाला वहीमध्ये नोट करायचंय हे शक्य क्रियापद कशावरून ओळखलं, शक्य क्रियापद का आहे सर, म्हणजे आम्हाला काहीतरी गोष्ट माहीत झाल्या पाहिजे. तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अशा प्रकारचे प्रश्न आले तर आपलं उत्तर नक्की आपल्याला माहित असणार आहे. ठीक आहे? बघा फ्रेंड, जेव्हा जी क्रियापदे, नोट करा वहीमध्ये, जेव्हा जी क्रियापदे कर्त्याला एखादी क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे अथवा नाही असे दाखविले त्यांना शक्य क्रियापद असे म्हटले. जसं की गौरीला आता काम करवते, गौरीला आता काम करवते याचा अर्थ पहिली गौरी गपची बसत होती, आता काम करवते, तिला आता करू शकते. किंवा आता मला डोंगर चढवते, म्हणजे आता मी डोंगराला मी चढू शकतो. आजारानंतर मला आता खेळवते, खाववते. काही लोक आजारामध्ये खात नाहीत ना, थोडं थोडंच खातात, ठीक आहे ना, पण आता मला खावावते याचा अर्थ तुम्ही आता काही पण देऊ शकता. याचा अर्थ मी काय झालो, जेव्हा जी क्रियापदे कर्त्यांनी केलेली एखादी क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे कंसात अथवा नाही असे दाखवले जाते त्यांना काय म्हणायचं, शक्य क्रिया. आपण म्हणत नाही का, मला आता चालवते, बोलावते, खावावते, चढवते, हे काय आहेत डोक्यात एकच ठेवायचं. शेवटी करवते, चालवते, पळवते, काम करवते, समजून घ्यायचं हे कोण आहे, शक्य क्रियापद आहे. क्लिअर होतं फ्रेंड? हा, आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या. कच त ट प, बघा कच त ट प, कच ट त प, तुम्हाला मी पूर्ण असा तक्ता दिला होता. कच त ट प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? बघा फ्रेंड, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला दिल्या होत्या. 1 2 3 4 5 क ख ग ग ग ग, नाकात बोलायचं थोडस, म्हणजे बोलायचं नाही, त्याचा उच्चार ग होतो, वांगमय म्हणतो ना ग. बघा क च ट त प, कच ट त प, यामध्ये असे काही वर्ण आहेत की ज्या वर्णाला काही आपण नाव दिले होते. जसं 2 4 क्रमांक 2 आणि 4 चे महाप्राण, तक्त्यातील क्रमांक 2 आणि 4 चे महाप्राण, याचा अर्थ 1 3 आणि 5 शिल्लक राहिले, मग 1 3 5 हे कोण, अल्पप्राण. याचा अर्थ क क क च ट त प हा क्रमांक 1 आहे, म्हणजे क च ट त प किंवा क च त ट प. आयोग कसाही विचारू शकतो. तुमच्या डोक्यात कॉन्फिडन्स झाला पाहिजे की 1 क्रमांकाचे हे महाप्राण नाहीये, हे अनुनासिक नाहीये. कारण बघा महाप्राण अगोदर मला सांगा, 3 ऑप्शन जर आपले असले ना तर 4थं ऑप्शन सुद्धा आपलं होतं. कसं? आता मी म्हटलं
तक्त्यातील 2 आणि 4 क्रमांकाचे महाप्राण. मग तक्त्यामध्ये क्रमांक किती आहेत? 5. 1 3 1 2 3 4 5. त्यापैकी 2 आणि 4 कोण? महाप्राण. कळलं? 1 3 5 कोण? मग अल्पप्राण. मग मला सांगा महाप्राण आहे का? पहिलं ऑप्शन काय दिलं? महाप्राण. रॉंग आहे. त्यानंतर काय आहे? अनुनासिक. योग्य आहे का? नाही. त्याबरोबर उष्मे आहे का? पण ज्या विद्यार्थ्याला उष्मे माहित नाही, कचतटप माहित नाही, कठोर, मृदू, अनुनासिक, अर्धस्वर माहित नाही, त्या विद्यार्थ्याला पेपर कसाही सोपा जाऊ शकत नाही. त्याला ते कठीणच जाणार आहे. आपल्याला जाऊ शकणार नाही कारण आपण प्रॅक्टिस या आयोगाच्या धर्तीवर जर केली तर तुम्हाला अंदाज येईल की महाप्राण मध्ये तुम्हाला मी प्रश्न देत होते क्रॉसमध्ये. कोणते? महाप्राण मध्ये पुढील बिनचूक विधान ओळखा. महाप्राण मध्ये फक्त कठोर वर्णच असतात का? महाप्राण मध्ये फक्त अर्धस्वर असतात का? हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. बिलकुल नाही सर. महाप्राण मध्ये उष्मे वर्ण येतात. महाप्राण मध्ये उष्मे वर्ण येतात. म्हणून महाप्राणाची एकूण साध्या 14 वर्ण आहेत. त्या 14 कोण? तर 2 क्रमांकाचे कठोर, 4 क्रमांकाचे मृदू आणि उष्मे वर्ण 3. हे 13 आणि ह मिळून महाप्राण 14. मित्रांनो तुम्हाला संख्या जर माहिती असेल ना तर ओळखायला काहीच प्रॉब्लेम नाही ना. आता तुम्हाला माहिती आहे 2 आणि 4 कटले तक्त्यात, राहिलं कोण? 1 3 5. मग 1 3 5 मध्ये 1 मध्ये कोण आहे? कचटतप. म्हणजे याचं समजून घ्यायचं. कचटतप दिलंय बघा. मेन परीक्षेचा प्रश्न आहे. कचटतप हे कोण आहेत? मग अल्पप्राण. बघा फ्रेंड, उत्तर एका विदिन सेकंड मध्ये तुम्हाला गिरवता आलं. जर तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल ट्रिकचा तर तुम्हाला कोणती स्पर्धा परीक्षा बघा ना, जेव्हा आपण पेपर बघतो ना आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी हे सोडू का ते सोडू, एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे मुख्य परीक्षेच्या प्रवाहामध्ये जात असताना निगेटिव्ह सिस्टीम आहे तर आपल्याला ते पण धोका खूप मोठा आहे. पण मला वाटतं ही निगेटिव्हची भीती कोणाला असते? जे लोक अंधे टोले मारतात. आता काय काय लोकांनी 60 सोडवले पण त्याच्यात अंधे टोलेच मारले. मग अंधे टोल्यातून जरी 5 जिवंत आले तरी ते मेल्यासारखेच आहेत. येस नो? म्हणजे बघा ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मला कॉन्फिडन्स आहे जर तुम्ही प्रश्नपत्रिका मागच्या सोडवत राहिलात तर तुम्हाला अंदाज बांधता येईल की माझा अजून अभ्यास किती कमी आहे. आणि जर प्रश्नपत्रिकाचा अंदाज नसेल तर तुम्हाला पॅटर्न कळणार नाही, परीक्षा कशा प्रकारची येऊ शकते हे पण कळणार नाही. म्हणून काळजी घ्या की हा खूप महत्वाचा सेशन आहे. लक्षात ठेवा की प्रश्न कशा धर्तीवर विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर. मग तुम्हाला माहिती महाप्राण होऊ शकतं का? नाही. अनुनासिक होऊ शकतं का? कारण तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे 5व्या क्रमांकाचे 5. अनुनासिक म्हणजे अनुनासिक मध्ये बघा, अनुनासिक मध्ये कोण? महाप्राण, अल्पप्राण हे तुम्हाला माहित झालं. महाप्राण मध्ये अनुनासिक नाहीये, कठोर, मृदू आणि उष्मे आहेत. मग अर्धस्वर कोणीकडे गेले? अल्पप्राण मध्ये गेले. याचा अर्थ कॉन्फिडन्स आला पाहिजे. पुढच्या वेळेस प्रश्न जरी बदलला, खालील अल्पप्राण ओळखा, खालील महाप्राण ओळखा, खालील उष्मे वर्ण ओळखा, खालील अर्धस्वर ओळखा, तर तुम्हाला या सर्व गोष्टी आता अंदाज आल्या की आपल्याला काय काय वाचन करायला पाहिजे. अपेक्षा करतो क्लिअर झालं एव्हरीवन. समजतं मी काय बोललो ते? मग याचं उत्तर काय दिलं? काय दिलं? अल्पप्राण. महाप्राण होऊ शकत नाही. कारण महाप्राणची तुम्हाला अगोदर माहिती झाली पाहिजे की महाप्राण मध्ये कठोर, मृदू, कठोर आणि उष्मे मिळून काय झाले? महाप्राण. मग आता मला सांगा हे 1 क्रमांकाचे का 4 क्रमांकाचे? 1 क्रमांकाचे. म्हणजे हे कोण? अल्पप्राण. क्लिअर होत आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न वाचा. पुढील बघा प्रश्नाचं स्वरूप बघा. पुढील वाक्य प्रचाराची चुकीची जोडी ओळखा. पुढील वाक्य प्रचाराची चुकीची जोडी ओळखा. आता आपल्याला चूक कधी ओळखता येईल? जेव्हा अचूक माहिती असेल. बघा म्हणजे वचनाचा भाग आला म्हणजे तुमच्या डोक्यात आला की आपल्याला नामाचे लिंग, नामाचे वचन, नामाची विभक्ती, नामाचे विभक्ती, कारकार हे वाचन करावं लागेल तर आपला मेनचा रिझल्ट येऊ शकतो, विविध स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट येऊ शकतो, आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. कारण तुम्हाला अंदाज दिला पाहिजे. डायरेक्ट सिलेबसला शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला अंदाज आला पाहिजे की स्पर्धा परीक्षेमध्ये कशाशी रिलेटेड जास्त प्रश्न आहेत आणि ते टॉपिक मला येतो का, त्याची कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे का हे तुम्हाला येणं खूप महत्वाची गरज आहे. तर बघा फ्रेंड, अर्ध्या वचनात असणे, एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे. बघा प्रश्न नंबर 2, अव्वाच्या सव्वा खूप जास्त वाढून सांगणे. अव्वाच्या सव्वा खूप वाढून सांगणे. आउट घटकेचे राज्य दीर्घकाळ टिकणारे वैभव. षष्टी करणे झालेल्या म्हणजे चुकाबद्दल रागवणे. याचे अर्थ दिलेत बघा. आउट घटकेचे राज्य म्हणजे दीर्घकाळ टिकणारे वैभव. अव्वाच्या सव्वा म्हणजे खूप जास्त वाढून सांगणे
अर्ध्या वचनात असणे म्हणजे एखाद्याने सांगितलेली सर्व ऐकणे. बघा फ्रेंड, अंदाज लावा, हे पण बरोबर आहे, पण प्रश्न आलाय चुकीचं वळ का. पण आम्हाला प्रश्न पडतो, चूक जरी असलं तरी आम्ही आज चुकला गिरवतो ना, आज चूक सांगितलं की चुकला गिरवतो. हे तुम्हाला परत अशी अडचण येऊ नये म्हणून हे विश्लेषण आहे. तर बघा फ्रेंड, ऑट घटकेचे राज्य म्हणजे दीर्घकाळ टिकणारे वैभव हे विधान चूक आहे. याचा अर्थ आपल्याला पुढील 12व्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 3 हे बरोबर आहे. विधान चूक आहे पण उत्तर तेच बरोबर आहे, कारण आपल्याला प्रश्न काय विचारला, चुकीची जोडी ओळखा. कळतंय? म्हणजे याचं उत्तर काय मग, ऑट घटकेचे राज्य दीर्घकाळ टिकणारे वैभव हे याचं उत्तर चूक आहे. म्हणून पर्यायी क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. क्लिअर होत आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता. कशाचा? केसरी. कशाचा? केसरी. आता बघा, प्रश्न 1 आहे पंचानन, नंबर 2 आहे केशर, त्यानंतर आहे सिंह आणि त्यानंतर आहे पचंद्रिय. बघा फ्रेंड, आता आमच्या डोक्यामध्ये या शब्दाला आपण जर मागच्या काही परीक्षेमध्ये सर्च केला असेल, रीडिंग केला असेल, वाचन केलं असेल, तर आपल्या डोक्यात येईल केसर याचे अर्थ काय काय होऊ शकतो. बघा, पंचानन हे पण अर्थ होऊ शकतो आणि त्याचबरोबर सिंह हे सुद्धा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ आपण तुम्हाला मी सांगितलं, समानार्थी, विरोधार्थी, अनेक शब्दासमूहाबद्दल एक शब्द, हे मागच्या येणारे जे प्रिव्हियस वर्ड्स आहेत यातून करा. पूर्ण प्रश्नपत्रिका चाळा, त्याचे समानार्थी विरोधार्थी शब्द घ्या, कारण घोकमपट्टी करू नका, कारण समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द घोकमपट्टी करून चालणार नाही. तुम्हाला ते रिव्हिजन घ्यावं लागेल, वाचन करावं लागेल. ठीक आहे? तर याचं उत्तर काय मग, फक्त अ आणि क, फक्त क आणि ड नाही, फक्त अ आणि क. हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. याच्या खाली लक्षात घ्या, पर्याय उत्तरामध्ये लक्ष ठेवायचं. कधी कधी काय होतं, हे वरचं उत्तर बघतात आणि यालाच राईट करतात आणि खाली तो गिरवताना काय करतात, क लाच गिरवतात. मग क क्रमांक 1, क क्रमांक 1, पण पर्यायमध्ये उत्तर काय आहे 2, गेला ना मार्क. असं होऊ देऊ नका, चुका टाळा. लक्ष द्या, मागच्या विद्यार्थ्यांनी जे चुका केलेल्या आहेत ते तुम्ही डबल करायच्या नाहीयेत, म्हणून हे विश्लेषण आहे. काळजी घ्या, पुढच्या परीक्षेला आपल्याला धोका होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, शब्दार्थ, समानार्थी, विरुद्धार्थी यांच्यावर अभ्यास करताना मागच्या विविध स्पर्धा परीक्षेत जे घडलेले आहे त्याची एक यादी करा आणि त्या प्रश्नानुसार त्याला दररोज एक लिस्ट करा वहीमध्ये. समानार्थी विरुद्धार्थी शब्द काही बदल होत नसतो, जवळपास तेच शब्द मागे पुढे होतात, त्यामुळे त्याला घोकमपट्टी न करता माझं ओपिनियन आहे त्याला तुम्ही काय करावं, त्याचं वाचन करावं. क्लिअर होतंय? त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे, पात्र या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्य तयार केली आहेत. कोणते मध्ये बघा, पात्र या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्य तयार केली आहेत, त्यापैकी पात्र या शब्दाचा असलेली रिलेटेड वाक्य कोणते ते ओळखा. बघा फ्रेंड, बघा आता, देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे. पहिलं, हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा. नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला आहे, त्याला शिक्षक होण्यासाठी डीएड व बीएड करणे जरुरीचे आहे. त्याला शिक्षक होण्यासाठी डीएड व बीएड करणे जरुरीचे आहे. बघा मित्रांनो, तर याच्यामध्ये हे सर्व गोष्टी आपल्याला आत्मपरीक्षण जर केलं तर एक कॉन्फिडन्स आला असेल की याचं पर्याय उत्तर 4 आहे. बरोबर आहे ना. बघा, देवपूजेसाठी पात्र काय कामाचे, हा बावळट माणूस ते काय उपयोगाचा. बरोबर आहे ना, बावळट आहे ना. नदीला पूर आला, नदीचा विस्तार मोठा झाला आहे. पूर आला तेव्हाच होतो ना, निकाल लागला, पगार सुरू झाली तर आपला महाविस्तार होतो. आपल्याला पगार नसेल तर विस्तार होतो का आपला? नाही. आता सध्या विस्तार आहे का? नाही. नदी नाले कोरडेत, पाणी आलं की विस्तार वाटतो. याचा अर्थ सर्व गोष्टी आपल्याला लॉजिकने सोडवता आल्या पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये खूप लॉजिक येणं गरजेचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला अंदाज बांधता येतो. क्लिअर होतंय मी काय बोललो ते. याचा अर्थ पर्याय उत्तर काय 4, म्हणजे हे 4ही ऑप्शन कसे आहेत, लवकर सांगा. बरोबर आहे. अपेक्षा करतो पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला अडचण येणार
अडचण येणार नाही याची काळजी घेतोय आपण, ठीक आहे ना. आता बघा बघा, प्रीत्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. 2019 ला ही मुख्य परीक्षेचा पेपर आहे. प्रश्न संधीवर कसा आला बघा. तुम्हाला मी सांगितलं शिकवताना, कधी कधी पोट शब्द येतो, कधी कधी जोड शब्द येतो, कधी कधी पोट शब्द येतो, कधी कधी जोड शब्द. पोट शब्द म्हणजे विग्रह. कधी कधी काय येतं, खालील जोड शब्दाचा संधी प्रकार ओळखा. आता हे जोड शब्दच आहे ना. काय, प्रीत्यर्थ शब्दाचा संधी विग्रह करा. म्हणजे बघा, आपल्याला काही काही शब्द असे येतात, जोडाक्षर ओळखा, जोडाक्षर संख्या किती, स्वरांची संख्या किती, व्यंजनाची संख्या किती, याचा अर्थ आपल्याला तसा विग्रह करता आला पाहिजे. ठीक आहे, वही पेन हातात ठेवा, याचा आपला विग्रह करायचा, लगेच पुढे जायचं. क्लिअर होतंय. आता बघा फ्रेंड, प्रीती अधिक अर्थ, प्रीती अधिक अर्थ, प्रीती अधिक अर्थ यापैकी नाही. आता बघा फ्रेंड, ज्या वेळेस आपल्याकडे कॉन्फिडन्स असतो ना, विदिन सेकंड मध्ये तुम्ही उत्तर गिरवता. प्रीत्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह केला ना, तर एक डोक्यात येतं नंबर 3, प्रीती अधिक अर्थ. आपल्या डोक्यात कॉन्फिडन्स आला पाहिजे. का आला पाहिजे, खाली लिहून घ्या. याचं उत्तर का आलं, कारण आपल्याला अंदाज बांधता आला पाहिजे स्वतःच्या डोक्याने. बघा, ई आधी ई म्हणजे रस्व किंवा दीर्घ, ई ऑब्लिक ई म्हणजे रस्व किंवा दीर्घ. आता बघा फ्रेंड, इथे ई आहे, इथे कोण आहे, इकडे कोणी असो, इकडे कोणतंही असो. आपला नियम काय आहे की जेव्हा ई किंवा ई म्हणजे रस्व किंवा दीर्घ, ई किंवा याचा अर्थ काय, ई रस्व असो की दीर्घ असो, यांच्या पुढे जेव्हा विजातीय स्वर येतो, म्हणजे बघा मित्रांनो, वर्णमाला आली तर संधी येणार, वर्णमाला आली तर संधी येणार. मला रस्व स्वरच माहित नाही, मला स्वरच माहित नाही, मला विवृत्त माहित नाही, मला संवृत्त माहित नाही, मला व्यंजन माहित नाही, तर मला पुढे संधी कशी ओळखता येणार. कारण वर्णमाल्यावर संधी ना, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. आता मला हीच संधी, माझ्या आयुष्याची पूर्ण संधी निघून जाईल ना. म्हणून आपल्याला एक संधी प्राप्त करण्यासाठी त्याचे आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागतं. ठीक आहे. आता बघा फ्रेंड, पहिल्या पदाच्या शेवटी कधी कधी प्रश्न येतो, कोणत्या पदाहून पद, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, वर्ण अधिक वर्ण, तयार झाला एक शब्द. कोणता, जोड शब्द. जोड शब्द म्हणजे संधी. बघा, आपल्याला नियम माहित झाला पाहिजे की पहिल्या पदाच्या शेवटी रस्वई असो की दीर्घई असो, यांच्या पुढे जेव्हा विजातीय स्वर येतो. पण सर मला सजातीयच माहित नाही, तर विजाती कसं कळणार. उच्चार स्थानाहून तयार झालेले, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना आता घटक माहित झालेत की मला वर्णमाला येणं गरजेचे आहे. उच्चार स्थानाहून स्वरांचे 2 प्रकार पडतात, एक सजातीय, दुसरा विजातीय. आम्हाला कळलं पाहिजे की सजातीय स्वर अ ई, पण उ कळलं हे विजातीय स्वर आहे. क्लिअर होतंय. मग आता इथे काय आम्हाला फोड कशी करायची की या 4 पैकी माझं कोण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या 4 ऑप्शन मध्ये आपली नोकरी दडलेली आहे. याचा जर अंदाज बांधायचा असेल तर अंदाज बांधण्यासाठी स्मार्ट वर्क करावं लागतं. अंधी टोले मारून मिळत नाही आपल्याला, हार्डवर्कून यश मिळत नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागेल. सर नियम आमच्या सरांनी दिला होता. काय दिला सांगा, पहिल्या पदाच्या शेवटीचा वर्ण ई किंवा ई, ई किंवा ईचा अर्थ रस्व किंवा दीर्घ असेल, आणि त्यांच्या पुढे पहिल्या पदाच्या सुरुवातीला येणारा वर्ण हा जर विजातीय असेल तर त्यांच्या उच्चारातून काय होतं बघा, लक्ष द्या, वही पेन मध्ये लिहून घ्या. ई रस्व किंवा दीर्घ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास पॉइंट लिहून घ्या. ई ऑब्लिक ई म्हणजे रस्व किंवा दीर्घ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्या स्वराबद्दल लक्ष द्या. म्हणजे कसं तुमच्या डोक्यात कॉन्फिडन्स आला पाहिजे की सर ई रस्व किंवा दीर्घ, बघा हे रस्व असो की दीर्घ असो, यांच्या पुढे जेव्हा विजातीय स्वर येतो, लक्ष द्या, यांच्या पुढे विजातीय स्वर जेव्हा येतो तेव्हा ई बद्दल काय होतं, ई बद्दल य. लक्ष द्या, ई बद्दल य हा वर्ण येतो आणि तो त्या पुढील स्वरामध्ये मिसळतो. म्हणजे बघा इथं कोण आहे, अ कोण आहे. आता मला सांगा ई अ हे सजाती का विजाती आहे, विजाती आहे. ई अ ई ई हे काय झालं, सजाती आहे. पण ई अ काय झालं, विजाती आहे. भिन्न उच्चार स्थान आहे. सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानात निघणारे सजातीय, भिन्न म्हटलं की विजातीय. म्हणजे तुमच्या डोक्यात कॉन्फिडन्स आला असेल
की ई प्रीती अधिक अर्थ, पहिल्या पदाच्या शेवटी ई आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ, याचा अर्थ हे विजातीय स्वर आहे आणि विजातीय स्वर आला तर ईच्या ऐवजी संधी होताना ए होतो, म्हणून लक्षात ठेवा. आणि तो ए झाल्याच्या नंतर तो ए कुठे मिक्स करतो, पुढील येणाऱ्या स्वरामध्ये, म्हणून काय झालं बघा, प्रीती अर्थ याची फोड करताना आपल्या डोक्यात काय आलं, ई अधिक अ बरोबर य अधिक अ. मग यांच्यापासून काय झालं, काय झालं, काय झालं सांगा, प्रीती. आता मला सांगा ना, आता हे प्रीती अर्थ तयार करताना आपल्या डोक्यामध्ये लॉजिकच नसेल तर आपल्याला चालणार नाही ना ते. मग आपण डोक्यात हे ठेवायचं काय, प्रीती अर्थ. याची फोड करताना आपल्या डोक्यामध्ये काय आलं, सिस्टम लक्षात ठेवा, ई ए, एकच डोकं नियम ठेवायचं. कोणता नियम ठेवायला लक्षात द्या, पहिल्या पदाच्या शेवटी ई किंवा ई कोणताही असेल आणि त्याच्यानंतर विजातीय स्वर आला तर ईचा ए होतो. आणि ईचा ए का झाला हे जर कळालं तर तुमच्या डोक्यामध्ये उत्तर निवडताना एवढा वेळ लागणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रीतीअर्थ या शब्दाची फोड आहे प्रीती अधिक अर्थ. क्लिअर होतंय, येस नो. चला पुढचा प्रश्न अपेक्षा करतो. आता बघा आला तत्सम शब्द आले आपल्याकडे. आता हे तत्सम हे सर्व गोष्टी संस्कृत मधून ज्या गोष्टी आल्या त्याचा थोडा डोक्याने विचार करायचा. कशाने करायचा, तसं तुम्ही डोक्यानेच करता मला माहिती आहे, पण अजून जास्त करायचा की प्रश्न कशाशी रिलेटेड. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न वाचा. पुढील पैकी कोणता शब्द तत्सम या गटातील आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पर्याय दिलेत कलश, पोथी, माणूस आणि ताईत. तर मित्रांनो एक नंबरचं उत्तर बरोबर आहे, हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे. पुढील पैकी कोणता शब्द गटातील आहे, कलश. क्लिअर होतंय. शब्दा समानार्थी शब्दाचं परत परत सांगतोय, मागचे जे प्रश्नपत्रिका आहेत अशा ते सर्व त्यातले समानार्थी विरोधार्थी शब्द इंग्लिश असो की मराठी असो, तुम्हाला आपण ज्याला आपण प्रिव्हियस वर्ड्स म्हणतो ती यादी करा आणि ते रिवाइज करत राहा. मी परत परत सांगतोय, आपल्याला धोका होऊ शकतो तिथे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न 17वा प्रश्न बघा. पुढील पैकी कोणता ऑब्लिक कोणते शब्द जोडाक्षर आहेत. बघा आता प्रश्न वाचा अगोदर, काय वाक्य वाका सिस्टम मध्ये लक्षात ठेवा. पुढील पैकी कोणता किंवा कोणते शब्द जोडाक्षर आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला पर्याय दिसला की कळतो. संयुक्त म्हटलं की दोघांचं एकत्रीकरण, अक्षर, संयुक्त, ग्रहपाठ. आता यामध्ये अक्षर होऊ शकत नाही तर काय होऊ शकतं, संयुक्त. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन रॉंग आहे, फक्त ब बरोबर आहे. तर ब पर्याय कुठे, 2 मध्ये, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कसं बघा, क्ष अधिक ज्ञ हे कोण आहेत, संयुक्त आहेत. जसं बघा आता क अधिक श अधिक अ काय झालं, हे क्ष. म्हणून संयुक्त व्यंजनाला आपण जोडाक्षर पण म्हणतो. पण काही विद्यार्थ्याला जोडाक्षरच माहित नसेल त्याने ऐका, एका पाठोपाठ 2 किंवा अधिक व्यंजने आले असतील आणि शेवटी एक स्वर मिसळला असेल, तर तो स्वर कोणता असू शकतो. परत ऐका, एका पाठोपाठ 2 किंवा अधिक कितीही व्यंजने आली असतील पण शेवटी एक स्वर आला असेल, मग तो स्वर संयुक्त असेल, ऱ्हस्व असेल, दीर्घ असेल, पण स्वर आला असेल तर ते काय बनतं, जोडाक्षर. म्हणून संयुक्त क अधिक श अधिक अ हे कोण आहे, संयुक्त व्यंजन आहे. म्हणून हे जोडाक्षर आहे. म्हणून व्याख्या माहिती झाली पाहिजे, संयुक्त व्यंजनाला आपण जोडाक्षरही म्हणतो. जोडाक्षर का म्हणतो, कारण त्यामध्ये एका पाठोपाठ 2 व्यंजने आलेली आहेत आणि शेवटी एक स्वर आलेला, म्हणून ते काय आहे, जोडाक्षर. बघा फ्रेंड, पुढचा प्रश्न आहे लोक सिस्टम. बघा पुढचा प्रश्न घ्या. आता आपण हे क्लिअर झाला का, क्लिअर झाला, ओके. पुढचा प्रश्न घ्या. लोक आपली स्तुती करोत की निंदा करोत. लोक आपली स्तुती करोत की निंदा करोत या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा मित्रांनो, यापूर्वी तुम्हाला मी एक अट देतो, तुम्ही लगेच उत्तर शोधणार आहात. बघा, विकल्प म्हणजे काय, एका गोष्टीपैकी एकाची निवड करणे. जसं वरण घ्यायचं का भात घ्यायचं म्हटलं की हे झालं विकल्प. क्लिअर आहे.
आता इथे प्रश्न काय झाला बघा ना, लोक आपली स्तुती करो किंवा निंदा करो, म्हणजे याचा अर्थ इथं काय आलं, विकल्प आला. विकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे दिलेल्या गोष्टीपैकी एकाची निवड करणे. म्हणजे आपण काय, त्यांनी आपली उपकार पकडो की सोडून देऊ, उपकार मानो की न मानो, आपल्याला त्याला पोहे चारायचे. हे काय झाले, विकल्प झाला. विकल्पचा अर्थ काय, गोष्टी दोन गोष्टीपैकी एकाची निवड. म्हणजे एक तर भाजी खा नाही तर वरण खा, ते म्हणतात दोन्ही द्या, मग विकल्प नाही झाला. ठीक आहे ना. एक तर कचोरी किंवा वडापाव, काय झाला, विकल्प. विकल्प म्हणजे दोघांपैकी एका गोष्टीची निवड करणे. आता मला अंदाज सांगा की लोक आपली स्तुती करोत की निंदा करोत, इथं काय आलं, किंवा. मग बघा ऑप्शन एक आहे मिश्र वाक्य, परिणाम बोधक, विकल्प बोधक आणि उद्देश बोधक. मग याचं उत्तर काय मित्रांनो, लॉजिक मध्ये उत्तर आहे. विकल्प म्हणजे हे किंवा ते. समजा पप्पा म्हटले एक तर मँगो घेणे तर केळी घे, समजून घ्यायचं पप्पा काय करतायत, पप्पा हे सजेस्ट करतायत दोघांपैकी एकाची निवड कर, दोन्ही चालणार नाही, नाही मला दोन्ही पाहिजे, मग विकल्प नाही. क्लिअर होत आहे. मग आपल्याला बघा ना, जर या ट्रिक्स नसतील तर उत्तर शोधता येतं का, बिलकुल शोधता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक अंदाज बांधता आला की हे काय आहे, विकल्प बोधक संयुक्त वाक्य आहे. क्लिअर होत आहे फ्रेंड. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय, उभयनवी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे हा एक राहिला का, हा विद्यार्थी हुशार आहेत आपल्या समोर, लाईव्ह बघणारे हुशार विद्यार्थी असतात. ठीक आहे. क्रिया विशेषण साधित, म्हणजे याचा अर्थ तुमचं खूप लक्ष आहे, हे मला बघायचं होतं, परीक्षा घेतली मेन तुमच्या अगोदर मी, आता तुम्ही हुशार झालात. क्रिया विशेषण साधित धातू ओळखा. हो ना, काय ओळखायचं, साधित धातू. पण काही विद्यार्थ्याला धातूच माहित नाही, त्याला धातू दुसरेच माहिती आहेत. हे धातू आपला वेगळा असतो. हे धातू म्हणजे काय हे माहित झालं पाहिजे. जसं की आपण कधी कधी उलट लावतो बघा, कसं. आता बघा खाली लिहून घ्या, काही ट्रिक्स थोडीशी लिहून घ्या खाली, म्हणजे आपला अंदाज येईल. क्रिया विशेषण साधूत धातू. साधित म्हणजे काय, साधलेले. जसं बघा आता मी काय म्हटलं, खदखदणे, रोडावणे, लांबणे आणि स्थिरावणे, यापैकी काय आहे, खदखदणे हे काय आहे, क्रिया विशेषण साधित धातू आहे. क्लिअर होत आहे. रोडावणे नाही, लांबणे नाही आणि स्थिरावणे नाही. हे तुम्हाला नंतर आपल्याला काही टॉपिक घेताना कळेल आता की आपल्या अशा प्रकारचं टॉपिक घ्यावं लागेल, तेव्हा सर असे प्रश्न आले तर आम्ही कसं लॉजिक लावणार. म्हणून हे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे. सर्वच गोष्टी याच्यात होणार नाहीत, काही गोष्टी आपल्या नंतर करायच्या आहेत. सध्या फक्त आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतोय, म्हणजे तुम्हाला एक दर्जा कळेल की आपण जर या लेवलने अभ्यास केला तर वेगळ्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं यश संपादन करायचं असेल तर आपल्याला या लेवलनी अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर वळूया आपण पुढच्या प्रकारामध्ये. उभयनवी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. आता प्रश्न आहे की उभयनवी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. एक प्रधानत्व सूचक, लिहून घ्या, एका शॉर्टकट मध्ये लिहून घ्या. उभयनवी अव्ययाचे किती, दोन प्रकार पडतात. एक प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक. यापैकी हे प्रधानत्व सूचक वाक्याचे उपप्रकार आहेत. कशाचे, लवकर सांगा. हा म्हणजे काय, मग उभयनवी अव्ययाचे उपप्रकार ओळखा. मग आता हे किती प्रकारचे आहेत, हे 4 प्रकारपैकी आहे. जसे की विकल्प बोधक, खाली लिहून घ्या, जसे की विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. मग हे कोणाचा प्रकार आहे, हे प्रधानत्व सूचकचा उपप्रकार आहे. कोणता सांगा, समुच्चय बोधक. उभयनव्याचे उपप्रकार ओळखा. मग उपप्रकार आपले 4 आहेत. कोणते कोणते सांगा लवकर. आणि त्याचा उपप्रकार आहे, म्हणजे आपला उपप्रकार तर माहिती झाले पाहिजे ना. ठीक आहे. आता बघा उभयनवी अव्ययाचे किती प्रकार, 2. पहिला, दुसरा, गणत्व. यापैकी हे प्रधानत्व सूचक उपप्रकार आहेत. मग उपप्रकार आपल्याला माहिती झाले पाहिजे ना. हे 4 प्रकारापैकी एक, तेव्हा त्याचं खरं उत्तर काय आहे. चला पुढचा प्रश्न बघा. त्याच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणाच्या अंगात आले, काही काही वर्गात बसलेल्याचा बी येतो.
वाटतं सर 10 वाजले ना, तर काय बघा ना पुढचं. लगे घ्या, थोडे प्रश्न राहिलेत, जास्त नाही. कंटाळले तर नाही ना, कारण हे येणं गरजेचे आहेत. 25च आहेत ना, ठीक आहे. बघा जास्त नाही, कमी आहे, नाश्त्याची वेळ झाली आहे. आय नो दॅट. त्यांच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणाच्या अंगात? त्याच्या. काय आले? अंगात आले. तर खाली लिहून घ्या. भावे प्रयोगाचे वाक्य शक्ती अकर्मक असते. भावे प्रयोगाची वाक्य शक्यतो कशी असते? अकर्मक असते. तसेच कर्ता तृतीयांचा, लक्षात घ्या, तसेच कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थयांत किंवा षष्ठी विभक्तीत असतो. भावे प्रयोगाचे वाक्य शक्यतो कसे असते? अकर्मक असते. तसेच कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थयांत किंवा षष्ठी विभक्तीत असतो. मग मला सांगा, षष्ठी विभक्ती म्हटलं की त्यांच्या, बोला ना, कोणाच्या? त्यांच्या. याचा अर्थ त्यांच्या हे काय आहे? अकर्तुक भावे प्रयोग आहे. कोणता? अकर्तुक. आता हे शिकवताना तुम्हाला अजून त्याची डिटेल माहिती मिळेल. ही प्रश्नपत्रिका आहे फक्त. प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय येतं आता तुम्हाला अंदाज बांधता येईल की सर आपल्या या लेवलला व्हायला पाहिजे तरच आम्ही रिझल्ट काढू शकतो. आणि जर आपल्याला हे रिझल्ट काढायचा असेल तर आपल्याला यानुसार त्याची माहिती घ्यावा लागेल. क्लिअर होतं फ्रेंड एव्हरीवन? आता ठीक आहे. त्यानंतर पुढील कोणते विधान चूक आहे? पुढील कोणते विधान चूक आहे? बघा फ्रेंड, ओझरत्या आणि स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. लक्ष द्या. पण प्रश्न काय आहे? चूक ओळखा. ओझरत्या आणि स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण. ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या 6व्या वाचून पूर्ण होत नाही, 6व्या वाचून पूर्ण होत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. बघा फ्रेंड, याचा अर्थ फक्त चूक काय आहे? 1 नंबर चूक आहे. म्हणून लक्षात घ्या, पर्याय क्रमांक. पण प्रश्न काय होतो, कधी कधी इथं असतो हे अचूक आहे, मग ते काय करतं, खाली पर्याय मध्ये बी एकच क्रमांक लिहून टाकतो. कधी कधी असं होतं बरं. तर लक्षात ठेवा, कधी कधी हे ऑप्शन इकडे पुढे पण जाऊ शकतं. म्हणजे पर्यायी उत्तर तुम्हाला ऑप्शन काळजीपूर्वक वाचावं लागेल. बरेच विद्यार्थी मित्राचा घोळ झालेला आहे. कसा? त्यांनी काय करतात, हे एक चूक उत्तर बरोबर निवडतात, पण खाली काय असतं, इथं नसतं ना, इकडे असतं कधी कधी. मग ते काय करतं, यालाच म्हणून यालाच गिरवतं आणि आन्सर केल्यावर कळतं माझं उत्तर तर बरोबर होतं, तरी माझा मार्क गेला. कारण पर्यायी उत्तर हे पर्याय तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. क्लिअर होतं फ्रेंड? आता बघा, काही अपवाद प्रश्न आहेत छोटे छोटे. आता ते तुम्हाला लगेच कळतात. शहाणे, शहाणपण, कारण आपण भरपूर शहाणे आहोत. येस नो? शहाणा आणि शहाणपणा. बघा आता काय, शहाणा व शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तुम्हाला नक्की माहिती आहे. बघितल्याबरोबर तुम्हाला कळालं की हे काय आहे? भाव आहे. या नामामध्ये भाव दर्शवला, गुणाचा वास करतात असे कोण असतात? भाववाचक नाम. म्हणून याचं उत्तर काय आहे? भाववाचक नाम. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता? म्हणजे तुम्हाला कळालं समास शब्द, समास सवयीत पण किती येणं गरजेचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कसे प्रश्न विचारतात हे पण तुम्हाला कळालं असेल. बघा, याचं उत्तर आहे उपपद तत्पुरुष. कोणतं? का. थोडंसं लिहून घ्या. आता बघा, या शब्दातील जे कार आहे ना, कार म्हणजे करणारा, आणि स्त म्हणजे राहणारा, आणि ज म्हणजे जन्मणारा, आणि ग म्हणजे बरोबर आहे ना? ज म्हणजे जन्मणारा, मग ग म्हणजे जाणारा. मग याच्यामध्ये ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दाचा समास कोणता? आता खाली विश्लेषण करा. संस्कृत धातू पासून झालेली रूप, संस्कृत धातू पासून झालेली रूपे ही आहेत. सामाजिक, बघा, सामासिक शब्दाशिवाय सुद्धा, खाली लिहा, सामासिक शब्दाशिवाय सुद्धा त्यांचा अन्य ठिकाणी स्वतंत्रपणे
त्यांचा अन्य ठिकाणी स्वतंत्रपणे त्यांचा उपयोग होत नाही. लक्ष द्या, म्हणजे हे क्लिअर झालं पाहिजे. कार, कार म्हणजे करणारा, स्त म्हणजे राहणारा, ज म्हणजे जन्मणारा. म्हणून याच्यापासून लक्षात ठेवा, आपल्याला याचं लेक्चर घेताना खूप डिटेल माहिती मिळेल की याला आपण का म्हटलंय. थोडक्यात मी माहिती देतोय कारण आपलं विश्लेषण चालू आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला असेल त्यांना, पण त्यांना एक अलर्ट की बाबा अशा प्रकारचे प्रश्न येतात तर अजून रिव्हिजन चांगल्यापैकी घ्या, शॉर्ट आउट नोट्स काढा आणि त्यानुसार पुढे जा. आणि पुढचे जे विद्यार्थी देणारे भावी आहेत यांच्यासाठी का देतोय की अशा दर्जाचे प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला दर्जा कळाला तर तुम्ही अभ्यासाला चांगल्यापैकी लागू शकता. हा अजेंडा होता ज्या स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद तर्फे, याचा उद्देश हा होता. 25 कोला काकडीला राजी या मनीचा अर्थ. त्या मनी फनी जे आहेत ना, ह्या जी भाग आहेत हे तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेनुसारच चालावं लागेल. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द क्लिअर होत आहे. कोला काकडीला राजी या मनीचा अर्थ म्हणजेच बघा, क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. लक्ष द्या, क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात, याचं उत्तर हे आहे. त्यानंतर पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ते अचूक सांगा. 26 उत्तर काय आहे लक्ष द्या, लवकर सांगा. मृत्युंजय, मृत्यू काय, लवकर सांगा. नक्की डाऊट आहे मला, ऑप्शनच नाही. इथे थोडंसं काय झालं, या मागच्या वेळेचा प्रश्न जो होता हा प्रश्न थोडासा वगळलेला आहे. आता वगळला म्हणजे काय केला तरी आपल्याला तसं उत्तर येणं गरजेचं आहे. तर बघा कितवा प्रश्न आहे, 26वा. हा ऑप्शन मध्येच म्हणजे आयोगानेच याचं उत्तर भ्रमा टाकलेलं आहे, म्हणजे उत्तरचं कन्फर्म नाहीये. म्हणजे कन्फर्म नाही, त्याला डोकं लावत बसायचं नाही, पुढे जायचं. ठीक आहे. आता बघा पुढील पैकी अभ्यास्त शब्द कोणता, कोणता अभ्यास्त शब्द कोणता सांगा लवकर. आंबट चिंबट, आता सांगितलं अगोदर झालं होतं ना, आंबट चिंबट. त्याच्यानंतर चतुर्भुज होणे समानार्थी वाक्य प्रचार होईल का, याचा आहे हळद लागणे. झाला एकदाचा, आतापर्यंत भटकू लागला नाही. अभ्यास मी नंतर आता विश्लेषण पूर्ण करेल, ते सध्याचं उत्तर तर पर्याय लिहून घ्या. आयोगाचं उत्तर जी आन्सर नुसार आपण विश्लेषण करतोय. चतुर्भुज होणे याचा अर्थ हळद लागणे. हळद म्हणजे पार्टिक्युलर आपली घेऊन लावायची नाहीये, याचा अर्थ तुम्ही खूप समजदार आहात. ठीक आहे ना. हळद लागणे म्हणजे आता भटकणारच नाही कुठं, गपचिप एका जागेवर, म्हणजे कायमचा द्वारा बांधला. आता हलूच नको कुणीकडे, तरी काय काय लोक हलायचं बघतात. अभ्यास करता नोकरी लागली की समजायचा आपला कार्यक्रम संपला. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न बघा. फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो या वाक्याचा अर्थ बदलू न देता नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल. बघा थोडं डोकं लावा, थोडं डोकं लावा. हनुमंताखेरीज दुसरा कोणताही वानर समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाणारा दुसरा कोणीच नाही. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाऊ शकणारच नाही. दुसरा कोणी हनुमंत सारखा समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर हे सर्व बरोबर आहे. अ ब क व ड हे सर्व बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण काही समुद्राकडे जाऊच शकत नाही. फक्त समुद्राच्या साईडला जाऊ शकतो, समुद्र किनारी नारी किनारी आहे ना, पण पुढे जाऊ शकत नाहीये. म्हणजे हे वाक्य सर्व बरोबर आहेत. क्लिअर होतं मित्रांनो. आता लक्षात ठेवा, तुम्हाला एक दर्जा कळाला असेल की प्रश्नपत्रिका सोडून देण्याच्या मागे उद्देश आहे की शिकवणे नाही, हे शिकवलेलं नाहीये, हे तुम्हाला सोडून दिले की पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न येणार आहेत, तर तुम्हाला आता त्याची गाठ बांधावं लागेल की मी अभ्यास मराठीचा कसा करू. क्लिअर होतंय. मराठी व्याकरणाचा अभ्यास कोणत्या लेवलने केला पाहिजे तर मला माझा रिझल्ट मिळेल यासाठी विश्लेषण घेतलेलं आहे. अपेक्षा करतो तुम्ही यानुसार नक्की अभ्यासाला लागाल आणि उद्या येणाऱ्या भविष्य स्पर्धक आहेत त्यांच्यामध्ये जर आपल्याला नाव रोशन करायचं असेल तर आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळा काहीतरी डावपेच करावं लागेल. हे लॉजिक आहे. लॉजिक ज्याला आलं त्याचा निकाल लवकर लागू शकतो. तर पुढच्या भागामध्ये लवकर भेटूया. ऑल द बेस्ट. अपेक्षा करतो यानुसार तुम्ही अभ्यास
ला आजच सुरुवात करणार आहात. पुढच्या येणाऱ्या भावी स्पर्धा परीक्षेमध्ये अडचण येणार नाही आणि अडचण जर पाहिजे नसेल तर तुम्हाला आजच अभ्यासाला लागावं लागेल. ऑल द बेस्ट, टेक केअर.